ही आहे मुगाची डाळ। या कपच्या मेजरमेंटनी 2.5 कप घेतलेले आहे। तर बनवूया मुगाच्या डाळीचे चिले। ही मुगाची डाळ मी मगाशी तुम्हाला दाखवलेली, ही आता मी भिजवली आहे। 2 तास तरी मी भिजवत ठेवली होती आणि ही आता आरामात तुटते। नखाने जर तोडलं तर आरामात तुटते। इतपत भिजून घेतली आहे आणि पाणी काढून घेतलं। आता लावूया मिक्सरला। पहिला थोडेसे टाकूया लसूण, थोडंसं लसूण, 3 मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि मुगाची डाळ भांड्यामध्ये आणि मिक्सरला वाटून घेऊया। आता हे मिक्सरला लावून घेतलंय सगळं मिश्रण मुगाच्या डाळीचं, मिरची, लसूण आणि कढीपत्ता। आता ह्याच्यात घालूया मीठ। मगाशी मीठ घातलं नव्हतं, मग आता घालूया मीठ। आणि चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याच्यात आपण घालणार आहोत थोडासा ओवा आणि थोडासा जिरा। आता घालूया थोडासा ओवा आणि थोडासा जिरा। हे पचायला इझी करतं, कारण हे डाळ आहे तर थोडं पचण्यासाठी चांगलं आहे, म्हणून हे घालतो आपण याच्यामध्ये। आणि चवीला पण हे चांगले बनतात चिले। चांगले मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत मीठ, जिरं आणि डाळीचं मिश्रण। ह्याच्यात इनो नाही टाकणार आहोत आपण, विदाऊट इनो चिले बनणार आहेत हे। इनो नाही टाकणार आहोत। इनो टाकलं तर मग तुम्ही डोसे बनवू शकता ह्याचे, तर मग ते डोसे बनतील। आता बनवायला घेऊया। आता बनवून घेऊया चिला। मुगाच्या डाळीचा चिला बनवून घेऊया। त्यासाठी थोडं तेल टाकलं आधी, त्याच्यावर पसरवतो आपण। जेवढं होईल तेवढं पसरूया। हा डोसा नाही आहे, हा चिला आहे। ओके, त्याच प्रकारे पलटूया। एक साईड झालेली आहे। खरपूस करून घेऊया दोन्ही साईडने। आणि याच प्रकारे हे चिले दही बरोबर खूप टेस्टी लागतात, तर सर्व करा दही बरोबर। हवं तर चटणी बरोबर पण करू शकतो, मी दही बरोबर सर्व केलं आहे। थँक्यू।